मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित शिक्षक बंधू भगिनींनो, मी आपला फार वेळ घेणार नाही. 11 मिनिटं फक्त माझ्याजवळ आहेत तुमच्याशी संवाद साधायला. खरं म्हणजे हा प्रशिक्षण वर्ग आपला या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून, आजचा 10वा दिवस, 9 दिवसापासून सुरू आहे. आम्हालाही या ठिकाणी अतिशय आनंद होतो आहे की आमच्या या परिसरात, या संकुलात आपल्या सारखे सगळे तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक या परिसरात आलात आणि आमच्या या परिसराला शोभा आली. खरं म्हणजे हे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करायचं म्हणून आणि उपस्थित शिक्षक बंधू भगिनींनो, मी आपला फार वेळ घेणार नाही. 11 मिनिटं फक्त माझ्याजवळ आहेत तुमच्याशी संवाद साधायला. खरं म्हणजे हा प्रशिक्षण वर्ग आपला या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून, आजचा 10वा दिवस, 9 दिवसापासून सुरू आहे. आम्हालाही या ठिकाणी अतिशय आनंद होतो आहे की आमच्या या परिसरात, या संकुलात आपल्या सारखे सगळे तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक या परिसरात आलात आणि आमच्या या परिसराला शोभा आली. खरं म्हणजे हे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करायचं म्हणून सर जेव्हा माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं तर मलाही अतिशय आनंद झाला. कारण या प्रशिक्षणार्थींबरोबर आम्ही देखील काही प्रशिक्षण घेणार आहोत नकळतपणे. आमचे असणारे या परिसरातले शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी हे देखील काही प्रशिक्षण तुमच्याकडनं घेणार आहेत याची आम्हाला जाणीव होती. आणि खऱ्या अर्थाने तसंच झालं. तुमच्या सगळ्यांकडून आम्ही पण खूप गोष्टी शिकलो. विशेषतः आमच्या रामा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून ज्या आत्ता काम पाहतात आहे, कडणे मॅडम आणि जोशी सर, त्याचबरोबर सुभाष जाधव सर देखील, या तिघांनी पण या ठिकाणी त्यांच्या सगळ्या तुमच्या दैनंदिन उपक्रमात, कदाचित जोशी सर आणि कडणे मॅडम या ठिकाणी प्रशिक्षणार्थीच आहेत, पण जाधव सर प्रशिक्षणार्थी नसताना देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुमच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपस्थित होते. आणि त्यामुळे आम्हालाही तुमच्याकडनं खूप शिकायला मिळालं. पाऊस येतो आहे, कदाचित आवाज तिकडे येतो की नाही माझा मला माहीत नाही, पण येत असावा. येतोय आवाज मागे? हे प्रशिक्षण या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं होत आहे. यामध्ये जे सगळे शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून आलेले आहेत ते निश्चितपणे अतिशय अनुभवी आहेत. मी विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी चळवळ आणि शैक्षणिक क्षेत्र याच्याशी संबंधित आहे. या क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे या क्षेत्राविषयी एक वेगळी आपलेपणाची भावना माझ्या मनात निश्चितपणे सुरुवातीपासून आहे आणि ती कायम राहणार आहे. मधल्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा प्रसंग जेव्हा माझ्यावर आला त्यावेळी महाराष्ट्रभर फिरून अनेक चांगल्या शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन त्या ठिकाणी चालणारे विविध उपक्रम आणि शिक्षण देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती ह्या पाहायला मिळाल्या आणि त्यातून बरंच शिकायला मिळालं. मला अभिमान आहे की आपल्या महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा हा निश्चितपणे इतर राज्यांपेक्षा चांगला आहे. आणि तो चांगला असण्याचं कारण की आपल्या या महाराष्ट्रात होऊन गेलेले सगळे थोर पुरुष, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा ज्योतिबा फुलेंपासून आजपर्यंत जे शिक्षक, वेगवेगळे शिक्षक, प्राध्यापक आहेत ते सगळेच. आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्राची एक वेगळी शैक्षणिक गुणवत्ता ही देशात नव्हे तर विदेशात देखील उठून दिसते प्रकर्षाने आपल्या लक्षात येते. आजकाल आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपण सगळे जगाच्या अगदी जवळ आलो आहोत. जगात सगळीकडे चालणाऱ्या विविध संशोधनाची, विविध उपक्रमांची माहिती आपल्याला त्वरित होऊ शकते. आणि म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत. आपण एका संक्रमण अवस्थेतून जात असताना चा हा जो काळ आहे, या काळात आपण कार्यरत आहोत, या काळात आपण काम करतो आहोत.
आणि म्हणून आपण आपल्या आधीची पिढी पाहिली, आपण सगळेजण जेव्हा शाळेत जात होतात तेव्हाचा काळ पाहिला आणि आज असणारा हा आधुनिक काळ. आता तर AIच्या काळातही आपण सगळे पाहतोय की किती प्रगती झपाट्याने होत आहे. त्या प्रगतीचा जो स्पीड आहे त्या स्पीडशी आपण मॅच होणं हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसमोरचं आव्हान आहे. आणि हे आव्हान पेलण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळेल त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण घेण्याची आणि ते आधुनिक तंत्रज्ञान असेल किंवा आधुनिक शिक्षणाची जी पद्धत असेल ती आत्मसात करण्याची गरज आहे. मला एका गोष्टीचा आनंद होतोय की या काळात आपण आहोत आणि त्याहीपेक्षा दुसरा आनंद असा आहे जो कदाचित आपल्याही सगळ्यांसाठी आहे की आपण सगळे या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहात. म्हणजे आपण सगळेच भाग्यवान आहात. भाग्यवान या अर्थाने की आपण या देशाचंच नव्हे तर जगाचं भविष्य आता घडवतो आहे आणि त्याचे शिल्पकार म्हणून, त्याचे विश्वकर्मा म्हणून परमेश्वराने हा रोल आम्हाला आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. तुम्ही सगळे जे माझ्यासमोर बसलेले आहेत ते आम्हा सगळ्यांना वंदनीय, आदरणीय, पूजनीय असे आहात. आपली संस्कृती आपल्याला सांगते ईश्वरानंतर जर आपण कोणाचं पूजन करत असू तर ते गुरूंचं करतो. पूर्वापार प्राचीन काळापासून ही परंपरा आपल्या देशात चालत आलेली आहे. या परंपरेत अद्यापपर्यंत तर खंड पडलेला नाही आणि मला असं वाटतं की पुढेही तो पडणार नाही, कारण आपली ती संस्कृती आहे, आपला तो पाया आहे, आपली ती शिकवण आहे, आपला तो इतिहास आहे. आणि हे सगळं करत असताना जी काही आपली समाज व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये गुरुकुल पद्धत जरी गेली असली पूर्वापारची तरी देखील आजचं जे शिक्षण आहे ते शिक्षण देणारे जे सगळे आपण गुरु आहात, गुरुवर्य आहात, आपण या आधुनिक जगाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहात असं मी जे म्हणलो याचं कारण असं आहे की आपणच या नवीन जगाची रचना करणारे आहोत. आपण सगळेजण कृपा करून आपलं स्वतःचं स्थान समजून घ्या. आपण कोण आहोत याची ओळख आपण स्वतःला करून द्या. आपण केवळ शिक्षक आहोत. कुठल्या तरी एखाद्या शाळेत आई वडिलांच्या सहकार्याने असेल, स्वतःच्या कर्तृत्वाने असेल, आपल्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने असेल, ज्या कोणत्या पद्धतीने आपण शिक्षक म्हणून या उच्च दर्जाच्या व्यवसाय मी याला म्हणणार नाही क्षेत्रात आला आहात, त्यामुळेच खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाच्या जीवनात हा प्रसंग येतो. मी वारंवार सांगत असतो की ज्या ज्या वेळी आपल्यावर कुठला तरी आजार येतो आणि मग त्या आजारात आपण अतिशय विषण्ण होऊन जातो. आपल्याला असं वाटतं की हा इतका गंभीर आजार आहे, आता यातून आपण कसं वाचणार. आणि मग यातून आपल्याला वाचवणारे जे डॉक्टर असतात त्या डॉक्टरांना त्यांनी जेव्हा आपल्यावर उपचार केल्यानंतर आपण त्या आजारांमधून दुरुस्त होतो, आपण वाचतो, तेव्हा आपण म्हणतो की देवासारखे डॉक्टर भेटले आणि त्यांच्यामुळे माझा प्राण वाचला. पण आपण सगळे लक्षात घ्या, आपण त्यावेळी डॉक्टरांना देव मानतो, पण या देवालाही घडवणारे तुम्हीच आहात. ज्याला आपण डॉक्टर म्हणतो, जो आपला प्राण वाचवतो, तो देखील तुमच्याच जडणघडणीतून तुम्ही ज्या पद्धतीने त्याला आकार देता, शिकवता, शिक्षण देता, त्याच्या मनावर काही विचार बिंबवता, त्यातून तो घडतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या सृष्टीचे शिल्पकार तर आपण पाहिले नाही आहे, देवालाही आपण पाहिलं नाही, पण मी असं समजतो की तुम्ही आहात. आणि मी स्वतःला भाग्यवान यासाठी समजतो की तुम्हाला या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तुम्हाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जे कोणी संस्था चालक असतील, ज्याचा एक भाग मी आहे, आम्ही देखील भाग्यवान आहोत. आपल्या सगळ्यांना हा अनुभव येत असेल, रोजच्या दैनंदिन जीवनात येत असेल की जेव्हा आपण शाळेत जाता त्यावेळी शाळेत छोटे मोठे लहान मुलं जेव्हा तुमच्या भोवती फिरतात, खेळतात, बागडतात, तुम्ही त्यांना शिकवता, रागवता, घडवता, वेळप्रसंगी त्यांना एक चांगला आकार देण्यासाठी जसा मूर्तिकार त्या मूर्तीला छन्नी हातोड्याने हळूवार वार करून त्याच्यावर हळूवार
त्या छन्नीचा हातोड्याचा वार करून त्याला आकार देतो आणि मग एक सुबक आकार तयार होतो आणि त्यातून मग मूर्ती निर्माण होते आणि मग तिची पूजा आपण सगळे करतो। असंच तुमचंही कार्य आहे। तुम्ही देखील लहान मुलांना शिकवताना घडवताना याच पद्धतीने करता, पण हे तुम्ही कधी याचा कदाचित विचार केला नसेल, केला असेल मला माहीत नाही, पण मी तुमच्या सगळ्यांकडे त्या दृष्टीने पाहतो की तुम्ही आधुनिक जगाचे शिल्पकार आहात, विश्वकर्मा आहात, आणि म्हणून मला तुमच्या सगळ्यांचा अभिमान वाटतो, आदर वाटतो। सर ज्यावेळी आले त्यावेळी मी म्हटलं की सर आमची इमारत वास्तू तर उपलब्ध राहीलच, पण त्याही व्यतिरिक्त आम्हाला जर काही करण्याची संधी मिळाली, काही करता आलं तर निश्चितपणे आम्ही करू आणि त्याचा आम्हाला आनंदच होईल। आणि म्हणून सर आमच्या सगळ्या टीमनी आम्ही कळत न कळत तुमच्यासाठी जे जे चांगलं करण्याचा प्रयत्न केला ते आम्ही करत होतो। कदाचित त्यात आमच्याकडनं काही गोष्टी राहून गेल्या, कदाचित काही तुम्हालाही गैरसोय झाली असेल, कारण इथे आमच्या परीक्षेचं सेंटर, मग त्या मुक्त विद्यापीठाचं सेंटर, आमच्या ॲडमिशन्स, आमच्याकडे चालणारं आमचं इमारतीचं किंवा इतर काही काम, या सगळ्या अडचणींमधून तुम्हाला मार्ग काढताना किंवा इथे येताना बऱ्याच त्रासही झाला असेल, अडथळेही आले असतील, पण तरी तुम्ही हसतमुखाने ते सगळे स्वीकारले, त्यात आनंद मानला आणि आमची जी काही तोकडी व्यवस्था या ठिकाणी होती ती गोड करून घेतली आणि आम्हाला धन्यवाद दिले। खरं म्हणजे आम्हाला तुम्ही धन्यवाद देण्याचं कारण नाही, ते आमचंच काम आहे। म्हणजे मी जर समाजात कार्य करणारा एक कार्यकर्ता आहे तर हे माझं प्रथम कर्तव्य आहे। समाजात ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल, ज्या ज्या ठिकाणी काही करण्याची वेळ येईल, त्या ठिकाणी मी उभं राहिलं पाहिजे। 3 वाजले आहेत सर, तुमचा 3:15ला पेपर आहे, मी एक 2-3 मिनिटात सांगतो। कारण म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही भाग्यवान आहात आणि हे करत असताना मलाही चांगला अनुभव आला। आमचा परिसर जो होता तो तुम्ही अतिशय चांगला ठेवला, आमच्याकडनं झालेली गैरव्यवस्थाही तुम्ही आनंदाने गोड करून घेतली। कुठेही मला काहीही तुमच्याकडून अडथळा, त्रास आमच्याही व्यवस्थेत कोणालाही झाला नाही। अर्थात तुम्ही सगळेच अनुभवी आणि ज्येष्ठ शिक्षक आहात, त्यामुळे तुमच्याकडनं काही चूक होणं अपेक्षितच नव्हतं किंवा ती होणारही नव्हती, पण तरी देखील तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही आहे त्या परिस्थितीत चांगलं प्रशिक्षण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि कदाचित त्याचा आनंदही तुम्हाला झाला असेल। हे सगळं करत असताना सर मी गेल्या एक 6-8 महिन्यापासून या शिक्षण क्षेत्रात थोडं जास्त लक्ष द्यायला लागलो। खरं म्हणजे त्याआधीही माझं लक्ष होतं, पण आता थोडं जास्त द्यायला लागलो, कारण आता मी फार तर विधानसभा किंवा लोकसभा लढेल असं मला वाटत होतं, पण ते कदाचित नियतीला मान्य नव्हतं, म्हणून ते झालं नाही। तर मी माझं सगळं म्हणजे डायव्हर्शन हे या क्षेत्राकडे केलं आणि मग आमचे जे काही 4-5 युनिट आहेत त्या युनिटमध्ये अधिक चांगलं काय करता येईल हा प्रयत्न सुरू केला आणि माझ्या सगळ्या टीमनी त्याला मदत केली, सगळ्यांनी सहकार्य केलं। आमच्या संस्थेत अतिशय पारदर्शक आणि अतिशय आनंदी असं वातावरण। आमच्या सगळ्या शाळांना सुंदर माझी शाळेमध्ये पुरस्कार मिळालेला। तुमच्या या व्यवस्थेमध्ये काही गडबडी झाल्या, काही चुका झाल्या, मागच्या वर्षी काही चुका झाल्या, संबंधितांवर आम्ही त्या बाबतीतली आमची नाराजी व्यक्त केली, पण तरी देखील एक सिस्टीम आहे, तुमचंही काम आहे, तुम्हालाही त्या सगळ्यांना घेऊन चालायचं आहे, म्हणून त्याकडे काही फार गांभीर्याने पाहिलं नाही। उलट आमच्या लोकांना सांगितलं की यावेळी नाही, पुढच्या वेळी निश्चित मिळेल, आणि तो मग सगळ्याच आमच्या युनिटला हा चांगला पुरस्कार मिळाला। तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, इथे रामा इंटरनॅशनलचा बोर्ड आहे, कदाचित काही असेल, त्यांच्या या कडणे मॅडम आहेत इथे बसलेल्या। ही इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही सुरू केली मागच्या, हे आता 3रं वर्ष आहे, 2 वर्षापासून। सर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अनेक लॅक्युना म्हणू आपण त्याला की जे आहेत, विशेषतः आपल्या भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळेवर एका वेगळ्या प्रकारचा पगडा हा असल्यामुळे त्या मुलांची पण मानसिकता थोडीशी वेगळी होते आहे, हे माझ्या अनुभवात येते। आणि ही मुलांची, विद्यार्थ्यांची मानसिकताच खरी महत्त्वाची, शिक्षकांची मानसिकताच खरी महत्त्वाची, संस्था चालकांची मानसिकताच महत्त्वाची। म्हणजे मला बोलायला बरंच काही आहे, तुमच्यासमोर बोललं पाहिजे, कारण योग्य ठिकाणी ते बोललं जाईल आणि त्याचा जो परिणाम समाजात दिसायला पाहिजे तो निश्चितपणाने दिसेल। पण तुमच्या परीक्षेचं बंधन आहे म्हणून मी काही जास्त बोलणार नाही। मी एवढंच म्हणेल की तुम्ही सगळेजण तुमची मानसिकता जर सकारात्मक तुम्ही ठेवली
तर तुम्ही खूप काही या जगासाठी करू शकता. मी आता देशासाठी बोलत नाही, मी जगासाठी म्हणतो. तुम्ही जगासाठी करू शकता, कारण तो काळ आत्ता आलेला आहे. म्हणजे मी परवा यूट्यूबवर मी बालाजी जाधव म्हणून, तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल, साताऱ्याच्या मान खटाऊ तालुक्यातले, म्हणजे दुष्काळग्रस्त तालुका आहे मान, तिथल्या विजयनगरच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत. आणि आता ते सगळे जगाला ज्ञान देतात, जगाशी ते जोडले गेले आहेत, त्यांचे विद्यार्थी जगाशी जोडलेले गेलेले आहेत. आणि हे कोणी केलं तर एका ग्रामीण भागातल्या शिक्षक. आपल्याही जिल्ह्यात तुमच्यापैकी अनेक शिक्षक इतके चांगले आहेत की ज्यांचा आम्हाला हेवा वाटतो. मग ती साखऱ्याची शाळा असेल, नावलीची शाळा असेल, अजून वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळा आहेत ज्या तुम्ही सगळ्या लोकांनीच घडवल्या आहेत. त्याला काही कोणी बाहेरून आलेलं नाही आहे, तुमच्यातलेच, तुम्ही याच परिसरात जन्माले मोठे झालेले तुम्हीच. पण तुमच्यातल्या कोणाला तरी 2, 4, 5 लोकांना असं वाटलं, त्यांनी मानसिकता बदलवली, सहकाऱ्यांची देखील मानसिकता बदलवली, सकारात्मकता त्यामध्ये आणली आणि या शाळा नावारूपाला आल्या. म्हणजे हे सोपं नाही आहे, पण हे कठीणही नाही आहे. हे कठीण यासाठी नाही आहे की हे आपणच करू शकतो, ते करण्याची जबाबदारी आपलीच आहे. तुम्ही एका गोष्टीचा आनंद निश्चित घेतला असेल की ज्यावेळी हे छोटे छोटे मुलं तुमच्यासमोर हळूहळू पुढच्या वर्गात जातात, लहानाचे मोठे होतात, नकळत त्यांच्या शारीरिक रचनेमध्ये बदल होतो, त्यांच्या मानसिकतेतही बदल होतो. आणि मग हळूहळू आपल्या लक्षात येतं की अरे, काल हा छोटासा असणारा पोरगा आज आपल्यापेक्षा जास्त चांगलं आपल्याला सांगतोय, बोलतोय, याचे विचार बदलले आहेत, याची कृती बदलली आहे. आणि हा आत्ता कोणीतरी मोठा अधिकारी झाला आहे, कोणीतरी मोठा माणूस झाला आहे. हे जेव्हा आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो तर आपलंही हृदय भरून येतं आणि आपल्याला त्यात खऱ्या अर्थाने समाधान मिळतं. आपण जे केलं, जे पेरलं, ते उगवलं, याचा आनंद आपल्याला मिळतो. आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत. आपल्याला माहिती आहे की एका दाण्याचे लाख दाणे होतात आणि एक दाणा टाकला तर आपण जो टाकू तोच उगवणार आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता तुम्ही टाका, तुमच्यामध्ये सकारात्मकता तुम्ही आणा आणि जे काम आपण करतोय याला ईश्वरी कार्य समजा, सेवा समजा. आणि या मुलांप्रती एक श्रद्धा ठेवून, परमेश्वराप्रती विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून या मुलांना घडवण्याचं, खऱ्या अर्थाने मुलांना म्हणजेच विश्वाला घडवण्याचं. माहीत नाही या तुमच्या विद्यार्थ्यांमधला कोण उद्या एखादा जागतिक स्तरावरचा संशोधक होईल, एखादा वैज्ञानिक होईल, एखादा डॉक्टर होईल, एखादा कोणी अजून मोठा होईल. त्यामुळे हे कार्य तुमच्या हाती परमेश्वराने दिलं आहे, ते यशस्वीपणे करा आणि त्यासाठी आमच्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना कायम आहेत. तुम्हा सगळ्यांसाठी आमचे दरवाजे उघडे आहेत. जेव्हा जेव्हा सर तुम्हाला प्रशिक्षणाची, कुठल्याही कार्याची अडचण येईल, गरज पडेल, त्या त्यावेळी आम्ही आपलं स्वागत करू, कुठलीही अपेक्षा न करता स्वागत करू. आणि ते आमचं परम कर्तव्य आम्ही समजतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आपण या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून आलात, निश्चितपणे या प्रशिक्षणाचा फायदा तुम्हा प्रत्येकाला होईल आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या सहकाऱ्यांना, तुमच्या संस्थेला, तुमच्या विद्यार्थ्यांना होईल आणि त्यातूनच उद्याचं विद्यार्थी घडेल. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा. नमस्कार.